वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर मित्रांनो, कशात सगळे? आय होप सगळे चांगले असताना. आणि आज जायचं होतं आम्हाला गाडीवर तिच्या माहेरला म्हणजेच कुठं तुम्हाला कळालंच असेल, शोरूमला. तर थोडंसं मॅट हे टाकायचं होतं, मॅट आणि सीट कवर. तर चला, तर काही झालो आहे आता शोरूममध्ये. तर आपल्याला जायचं आहे. पप्पाची वाट बघायची का? नग थांब इकडे. तर बसू आपण गाडीवर, पटकन या दमाने. तर वेट करू आपण, आता बोलू पप्पाला थोडं. इथं गाडीवर बसलं. गाडी आपल्या फक्त हेच माहिती. तुला काही बी कसं दिसतंय रे? मला दिसलं नाही, तुला दिसायला कुठे बाबा? तुला सगळं माहिती रे. तर काही चला, आता पप्पाला एकदा कॉल करतो. तर काही आता ती गाडी लावली तिकडे. हे बुचकाकांची गाडी नवीन घेतली. तिला पासिंग करायचं आणि नंबर प्लेट टाकायचे, ते सीट बेल्ट साठी. होत नाही. आता जाऊ आता आपण. बघा नेक्सॉन गाडी ही आता घेतली आणि नवीन. टाकायला येत नाही ते शिकायलाच ना पप्पा ऐकून. ड्रायव्हरला काय समजायला किती चालली गाडी? तर पप्पा सांगायला त्यांना. तर गाईस टाटा सियारा बघायला आता आला तिथं. बस एकदम भारी आहे गाईज. ही पण नेक्सॉन एवढीच किंमत आहे याची. आणि आता बघा, हे गाडीच आहे यार ही. अरे LED खूप बघ ना, कसली इंच याची LEDची. आणि फुल बाई दगडफोड गाडी ही आपल्याला आवडती नेक्सॉन पेक्षा. घोडाच आहे खरंच. बघ ना केवढं मोठं हे आहे. हा नाही, पांढरा पण असं आहे ना, पण पिवळा अँटिक दिसतंय ह्याच्यात. बघा काही किती लांब गाडी ही. हो का, हे असं निघतंय, हे असं. तर गाईज बघू शकता, एकदम दगडफोड गाडी ही आणि भारी बघा. तर चला, ह्या गाडीला करायचे नंबर प्लेट. तर गाईज बघू शकता, अक्षरशः सियारामध्ये बसलोय मी. ही ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक गिअर आहे तिला. ही गाडीची फिलिंगच अलग आहे बाई. इतकी भारी गाडी ही. तो असं बोल ना, तू शूट घेतो. मी घेतला थांब, मी तिकडून बसतो. हा तिकडून जातो मी. भारी गाडी. तर काहीच बघा, सियारामध्ये बसलो. मला वाटत नाही यार. आणि तुम्हाला आता मजेची बात सांगू, ही गाडी आम्ही घेतलेली. असं म्हणाल का मी यार? असं म्हणाल का? घेऊ एखाद्या दिवशी. पण बघा ना गाईस, ही पूर्ण भारी. हिला चावी नसल्यामुळं आता हे नसेल. चावी नाही ना हिला, चावीची सिस्टीमच नाही आहे, बटन आहे तर हिला. भाई काय भारी लुकच आहे. असलं कम्फर्टेबल फील होईल गाईज ह्या गाडीतून. आपण घेऊच एकदा, हीच घेऊ. अरे पण ते नेक्सॉन एवढी किंमत आहे ह्याची गाडीची, म्हणजे एवढी लक्झरियस फिलिंग देते. पण ह्याच्यात म्हणजे असं भाई, अरे हे एवढं स्पोर्ट्स कारला पण नसतंय. ते तर असतंय कोणत्या पण गाडीला, पण दिसत नाही ना. डिस्प्ले म्हणून किती भारी आहे. इथं आरसा आहे, एअर बॅग बघायची. इथं एक आहे, तिकडे एक आहे, तिथं एक आहे, तिथं एक. हा अरे ही काय सनरूफ याला सियाराला नाही, मला येत नाही. नेक्सॉनला नाही ना. ती नेक्सॉन वेगळी, ही नेक्सॉन वेगळी रे. सेकंड टॉप मॉडेल नको. तर गाईज बघू शकता, ही भारी गाडी. तर गाईज आता मागलच्या सीटवर आलेला आहे. आणि गाडीचं बघा लुक कसा आहे. ए नको, ते काय असेल आपल्याला काही माहित नाही वा, गाडीतलं नॉलेज नाही. गपचूप बस, काय व्हायचं. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the
शोरूम वरून आलेलो होतो आणि मम्मीला पण सांगितलंय टाटा सियारा बद्दल आम्ही बघितली म्हणून. तर मम्मी म्हणली चांगली गोष्ट आहे म्हणली. आणि आता मिठूचा नुसता कल्लोळ चालू होता, पण आता काय झालं की बंद झालं. मिठू मैं तोता म्हणणं. चल. मैं तोता नील गगन में हूँ उड़ता, चोच मेरी लाल रंग की मिठू मिठू मैं करता, टिरडिंग. मग कसं? मैं तोता नील गगन में हूँ दिखता, चोच मेरी लाल रंग की मिठू मिठू मैं करता, टिरडिंग. मिठू मिठू. हाँ मिठू. चोच मेरी लाल रंग की मिठू. टिरडिंग. आज लयच मूड आला वागायला. पप्पी दे मग एकदा. तर काहीच आता बाहेर आलोय चार्ज करून एकदा मोबाईल, कारण हे ट्यूब लावायची होती मला, कारण माझ्या तोंडातलं आलेलं आहे. तर आता स्कूटीवर बसलोय आणि एकदा हे तुम्हाला दाखवतो काढून, म्हणजे तोंडातलं आलं तर ही तिखट लागू नये म्हणून हे ट्यूब लावतोय मी. बघू शकता. तर गाइस हे आवाज है. तर गाइस लावलेली आहे ट्यूब बघा. आणि हिला गाळावं लागते, त्याला हे झाल्यावर भेटू. तर गाइस चला जाऊ घरामध्ये. तर मम्मी तर काय करायली की मगापासून तिथंच बसलेली. तर मम्मीचा तर काय आज ब्लॉगमध्ये यायचा मूड नाही वाटतं. दुखायलंय नाही म्हणा, काम करायली थोडं. तर बघा हे आपले झुंगरे आणि कूलर पण चालू होता, मग आर्नो पण चालू होता इकडं झोपायला. बंद केलंय गाईस. आता बघू आर्नवचे रिॲक्शन. झोपलाय सध्याला, तर झोपलाय बघा. अर्णव अय अर्णव गाढ झोपलाय यार काही. जाऊ द्या तिकडे. मी म्हणाले दिवसभर कुत्र्यावाने हिंडायलाय आणि आता गाढ झोपायलाय लावलेलंय. मम्मी चल ना स्कूटी खेळ. नको म्हणायली मम्मी आता. 10. तर गाईज हे तर काय आम्ही झोपल्याशिवाय झोपत नाहीत, म्हणून यांना आधी टाकून जाऊ नाही तर यांचा कलोळ चालून अर्णव निसता मग चिडून पडून मस्त सगळं मस्तच सगळं. होय अर्णव चला गाईज जाऊ बाहेर. थांब स्टँड पण काढलंस का लगे. तर गाईज घेतलेली चावी. एवढं मम्मीला नीट चावी पण लावता येत नाही गाईज आपल्या. एवढं स्कूटी चालवता येते. एवढं कसं एवढं राहावं. स्कूटी चालवता येते ना. काय स्कूटी चालवून काय फायदा आहे. चावीच लावता आली नाही तर स्कूटी चालू कशी करणार आहेस. कुठेही जायचं चालू करून द्या म्हणायचं. काय पणच म्हणते. तर काही चालू केली आणि नेलेली बघा मम्मीला. आता बघा काही पूर्णपणे येईल
पण एवढं पण नाही की असं ट्रॅकवर जायासारखं. तर बघा हवा सुटली एकदम भारी. ह्या गाडीमध्ये आपण गेलेला होतात आणि तुम्हाला दाखवतो आता. ते गाडी आल्यावर मॅट हे टाकलंय सगळं. तर गाईज जाऊ द्या, मम्मी पडली गाडीहून आणि थोडेसे क्रॅशेस आले. तर जाऊ द्या, उद्या सकाळी सांगतो त्याच्याबद्दल. तर आता माझा मूड राहिला नाही म्हणून थोडंसं आता दुःखी झालो मी. तर असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असताल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.